कलावंतीन दुर्ग हा त्याच्या थरारक पायऱ्यांमुळे आणि सुंदर सौंदर्यामुळे ओळखला जातो. आज आपण महाराजांच्या दर्शनासाठी कलावंतीन दुर्गाला भेट द्यायला आलो आहोत. तर चला मित्रांनो, पाहूयात कलावंतीन दुर्गाचा हा प्रवास कसा होत आहे तो. हॅलो एव्हरीवन, कसं सर्व मस्त मजेत ना. तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे. मित्रांनो, मस्त आज आलो आहे ठाकूरवाडी गावात. कलावंतीन दुर्ग करणार आहे आज आपला प्लॅन आहे तसा. काल आपली टीम आले इकडे पूर्ण रात्रीच. त्यांनी नाईट ट्रेक केला आहे अर्धा. ते प्रबल माचीला जाऊन बसलेत. प्रबल माचीला जाऊन ते आराम करतात थोडासा. आणि माझ्याबरोबर आहे रोशन भावे इकडे, आम्ही दोघं. तर जाऊयात फटफट आता टाईम वेस्ट न करता फटाफट प्रबल माचीपर्यंत पोहोचायचा प्लॅन आहे. आता वाजलेत सकाळचे 5-6 वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्लॅन आहे प्रबल माचीला. तर जाऊयात, बघूयात. ॲज युजल कलावंतीन दुर्ग आपण खूप वेळेला केलं आहे, बट आज पुन्हा नव्याने वापस. ते बोलतात ना, कितीही वेळेला गेलो ना एखाद्या गडावरती तरी असं मन भरत नाही. सह्याद्री आहे मित्रांनो, गड किल्ले फिरणं खूप इम्पॉर्टंट आहे. मस्त एकदम. आणि आज पुन्हा एकदा कलावंतीन दुर्ग. आणि इथे येण्यासाठी ॲज युजल जसं तुम्हाला माहितीच आहे, ठाकूरवाडी गावात यावं लागतं पनवेलमध्ये. तुम्ही इथे येण्यासाठी पनवेल स्टेशन किंवा पनवेल डेपोवरून देखील येतं. तसं आपण आपली बाईक आणली डायरेक्ट. आपली पार्किंग एरिया आहे चांगला, मस्त एकदम. दुकान वगैरे आहे छोटे छोटेसे. चहा नाश्ता वगैरे तिथं करू शकतो आपण, खूप काही. आणि इथे देखील रस्त्याचे कामं चालू आहेत ऑलमोस्ट. तर जसं मी चालतो इथे तर मला खाली दगड लागतात छोटे छोटे पायाला असे. मस्त एक छोटासा हॉल्ट घेतला आता. आपला भाई फुल थकलाय, थोडासा घामाघूम झालाय. त्याला आता सध्याला ट्रेकची सवय नाही राहिली, खूप कमी झाली. बिकॉज खूप गॅप होतो मध्ये मध्ये. सो म्हणून ट्रेकिंग कमी नाही केली पाहिजे, नेहमी ट्रेक करत राहायला पाहिजे. छोटासा ब्रेक घेतला आहे. 5:30 झालेत ऑलमोस्ट. 6चं टायमिंग आहे आपल्याला. आपल्या मित्रांना आपण 6चं टायमिंग दिलेलं आहे की 6 वाजेपर्यंत पोहोचतो करून. म्हणून लगेच फटाफट चालू करायचं आहे. आणि मध्ये येता येताना आता जो नवीन एक्सपिरियन्स भेटला मित्रांनो, आफ्टर लॉंग टाईम इकडं या कलावंतीन दुर्गला भेट देण्यासाठी आलो आहे. तर इकडे आता डांबरीकरण होते ऑलमोस्ट अर्ध्यापर्यंत. रस्त्यांचे कामं चालू होते, मध्ये मध्ये खडी वगैरे पडलेले ऑलमोस्ट. आणि भुसभुशीत माती वगैरे भेटली पाहायला. तर आता इथून जायचे पुढे आपल्याला छोटे छोटे आता पॅच लागतील चढण्याचे. ते क्रॉस करत करत जायचे मध्ये मध्ये. मस्त एकदम. काय झालं भाई, फुल घामाघूम झालाय भाई, फुल थकलाय आपला मित्र कडकमध्ये. तर जाऊयात पुढे. ब्लॉग पूर्ण पाहत राहा मित्रांनो. आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीलाही फॉलो करा. माझा इंस्टाग्राम आय डी आहे अमित भावे 08. मित्रांनो, मस्त एकदम आता मित्र भेटलेत आपले. आणि इथे बघा आपला मित्र सध्या गुड मॉर्निंग करते सर्वांना मस्त झोपून. तिकडे अंकिता आणि प्राची आहे आतमध्ये. आणि बाकी आपले मित्र अजून तिकडे 2 टेंट आहेत मस्तमध्ये. मित्रांचा प्लॅन आहे की थोडं लेट निघणार आहेत ते लोक इथून. ऑलमोस्ट 7-7:30ला नाश्ता सांगितलं इकडे त्यांनी. 7:30 वाजता ते लोक इथून निघणार. तर आपण दोघं निघतो इथून. बिकॉज मला सनराईजचा प्लॅन आहे माझा तसा. सनराईज बघण्याचं मन आहे. तर मी निघतो आहे, ट्रेकला सुरुवात करतो आहे पुढे. आपण बघूया, ट्राय करूया सनराईज एन्जॉय करायला मित्रांनो. जाऊया. दया गेलं आहे पुढे, दयाला भेटूयात पुढे जाऊन. दम लागलाय, दम आता कडकमध्ये. घाम निघते, घाम थंडीतनं सुद्धा. बस आता डेस्टिनेशन वरती आपल्या इकडे समोर आपला रोशन भाऊ थकलाय थोडासा एकदम कडकमध्ये. हो, पाणी ब्रेक. अरे पार्लेची ब्रेक. त्या डॉगीला दे एक पार्लेची आपल्याकडून. आपला सह्याद्री मित्र आहे एकदम मस्तमध्ये. हा पूर्ण टाक. एक त्याला, आपल्याला 2 आणल्यात ना. मस्त आता 80 डिग्रीच्या पायऱ्या लागल्यात आता इकडे समोर आपल्या. आणि जायचं आता एकदम मस्त तुफानी थोडंसं कडकमध्ये. आणि तो डॉगी बघा आता आपल्याला फॉलो करतोय.
असेच प्रत्येक गड किल्ल्यावरती मित्रांनो एक तरी आपल्याला सह्याद्री मित्र भेटतो असा इथे. तो वरती आला शेवटी आपला मागे मागे. म्हणून नेहमी एक बिस्किटचा पुडा सोबत ठेवा की जेणेकरून अशा सह्याद्री मित्रांना तुम्हाला देता येईल. आपला मित्र दया भेटलाय. दयाचा ट्रेकर, हाडाचा ट्रेकर मित्रांनो. आता जाऊयात. हा सुलका आता चढायचा मस्त एकदम कलावंतीचा सुलका. मस्त या पायऱ्या ज्या आहेत ना अशा फुल नागमोडी आहेत मस्त मध्ये. आणि बाजूला दरी आहे म्हणून थोडं थरारक आहे. बाकी पायऱ्या एकदम मस्त आहेत, आरामात चालू शकतो. असं थोडंसं फास्ट जायचं आहे कारण की सनराईजचा टाइम झालाय. सूर्योदय असं कधी पण झपकन वरती येऊ शकतात. सो जात राहूयात आता. फायनली टॉपवरती आलोय आणि एकदम क्लासी व्ह्यू वाटते इकडून बघायला सर्वीकडे. आणि सनराईजचा टाइम झालाय मागे बघा एकदम खतरनाक. त्यासाठी वरती बघूयात, टॉपला जाऊयात मस्त मध्ये. टॉपवरनं सनराईज एन्जॉय करूयात. आणि शिडी लावली इकडे मस्त केलं आता पहिल्यापेक्षा. पहिला एक रोप होती आणि आता मस्त एकदम शिडी बनवली इकडे. मस्त एकदम थोडासा लास्टचा पॅच आणि फायनली पोहोचलो. आणि समोर महाराज. हे बेटा कसा वाटला? छान वाटला? कुठून आली? वसईवरून आली. गुड. चेंबूर. हो तुम्ही वसईवरून आलात. किती वाजता निघालात? नाईट ट्रेक? नाईट झोपलो होते. अच्छा कुठे लावला टेंट? खाली टेंट लावला होता. अच्छा इथंच लागलं काय? मस्त आहे एकदम. मस्त एकदम 7 वाजलेत आणि फायनली वरती पोचलोत. मस्त महाराजांचं दर्शन घेतलं एकदम कडकमध्ये फुल. अजून गर्दी नाही झाले, लवकर पहाटे बसल्यामुळे मस्त आहे एकदम. आता थोडंसं व्ह्यू एन्जॉय करूयात आणि बघूयात पुढचं प्लॅन काय करायचं आहे, की प्रबलगडला जायचं आहे की रिटर्न जायचं आहे त्या हिशोबात. बिकॉज आपले अर्धे मित्र तिकडे समोर टेंट लावून आहेत खाली त्या साईडला, मागच्या साईडला असं टेंट वगैरे सेट करून तिकडे ते लोक स्टे केलेले. आणि आपण कंटिन्यू ट्रेक केला आहे. दया आपला मित्र दया ज्या ग्रुपला घेऊन आला आहे तो पूर्ण ग्रुप चढलाय वरती इथं. आता मस्त एन्जॉय करायला येते. तर मित्रांनो मस्त एकदम आता सनराईज बघितला, महाराजांचं दर्शन वगैरे झालं. आता बघूयात प्रबलगडकडे जाण्याचा प्लॅन आहे. आपल्या रोशनला बघायचं आहे प्रबलगड आणि कलावंतींचा व्ह्यू त्या पॉईंटवरनं बघायचं आहे भगव्यापासून. तर जाऊयात. आता मॉर्निंगचे 8 वाजलेत. अजून आपले काही मित्र वरती आले नाहीत. सो ते येऊसा आपण कदाचित प्रबलगड पण पूर्ण होईल आपला. बघूयात. आणि सनराईज. तर चला इथून निघूयात फटाफट आणि प्रबलगडकडे जाऊयात. मस्त खाली उतरलेत आता. आणि आता आपलं जसं प्लॅन झालं आहे की आपण प्रबलगडला जातो आहेत. बट प्रबलगडला आपला प्लॅन जो झाला आहे ना तो फक्त त्या भगव्यापर्यंत जाण्याचा झाला आहे प्लॅन. कारण की आपले जे मित्र आहेत ते इथपर्यंत येतील, इथून वरती महाराजांचं दर्शन घेणार आणि रिटर्न मग ते लोकांचं प्लॅन रिटर्नचा आहे इथूनच. सो आपला प्लॅन तोपर्यंत आम्ही दोघं ते कवर करू असं मला वाटतं आहे. बिकॉज आपल्याला जे भेटले ना स्टार्टिंगला ते तिकडे पोचले आहेत बघा टॉपला. तर चला फटफट जाऊयात प्रबलगडवरनं. ह्याचा व्ह्यू दाखवतो पुढचा.
मस्त एकदम फायनली आपले फ्रेंड्स भेटलेत सर्व स्पेशल फ्रेंड्स. प्रणय, सिद्ध्या, ए प्राची. After लग्नाच्या नंतर आहे ना आज भेटले ती मला. एक मेसेज किंवा कॉल देखील नाही, एवढी बिझी आहे लग्नाच्या नंतर. भांडीच तेवढी असतात. प्रत्येक जण बिझीच तू पण तसंच होतात. होतास लग्नानंतर बिझी. आणि हा पूर्ण ग्रुप आला आज इकडे ट्रेकला. सह्याद्री प्रेमी. सह्याद्री प्रेमी मित्रांनो, इंस्टाला फॉलो करा सह्याद्री प्रेमी. आपल्या प्रणय आणि सिद्धांत चालू केलं एकदम मस्त मध्ये. अंकिता पण आहे त्याच्यात, दया पण आहे. सॉरी बेटा विसरलं. तर बेटा तर मित्रांनो, जर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल आणि आपल्या मित्रांना फॉलो नसेल केला तर फॉलो नक्की करा सह्याद्री प्रेमी. आणि प्रणय, तू स्वतःला सोडून आम्हाला जरा मी प्रबलगडला जाऊन येतोय, तोपर्यंत मित्र आपले कलावंतीन करणार. कट्ट्यावर जाऊन येतो. प्रभागडला जाऊन येतो. चला रे चला. हे असं तुम्हाला वाटलं बोलतं हात की करतो. बाजूच्या गावात जाऊन येतो असं लगेच. आता तुम्ही उडी राईटला मारून. जाणार आहे की लेफ्टला जाणार आहे? फक्त लेफ्टला जाऊन येणार. हा, राईटला जाणार. राईटला एवढा मोठा आहे हा, ना तेच. तो, दिवस पूर्ण कमी पडेल. मग वरती स्टे करायचं. मग तुमचा टेंट कुठे आहे तोच लावायला लागेल तिकडे. खाली. खाली. चालेल. फक्त लेफ्टलाच जाऊ. मस्त मित्रांनो, आता आपण निघालोत कलावंतींवरनं आणि खाली न उतरता डायरेक्टली कलावंतींच्या बाजूनेच प्रबलगडला जायला एक रस्ता आहे वरच्या वरूनच असा. तर आपण तो फॉलो करतोय. वरच्या वरूनच असं डायरेक्ट जायचं आहे आणि नंतर तिकडून खाली डायरेक्ट उतरणार आहेत आपण. सो जायचं राहायचं आता फटाफट. आपले मित्र सिद्ध्या आणि पणाला आपली काळजी आहे, त्यासाठी त्यांनी आपल्याला पोहे आणलेत मित्रांनो. त्या लोकांना नाश्ता विष्टा करून आले म्हणून पोहे बघा. सांगतो सिद्ध्या. सिद्ध्या आणि पण्या दोघांनी मस्त पोहे आणलेत. आता ते खात आमल्यावर चाललेत की जेणेकरून आमचा टाईम वाचेल थोडासा. मस्त एकदम आता कातल्याला लागूनच आपण चालत राहिले पुढे पुढे आणि जायचं आहे, कारण की आज 4 वाजेपर्यंत घरी जायचं प्लॅन करूयात मस्त मध्ये एकदम. तर 9:30 वाजलेत. मस्त प्रबलगड बघू, नंतर जेवण सांगितलं आपल्या मित्रांनी खाली, तिथे जेवू गावात आणि मग घरच्या दिशेने. तसं कलावंती आणि प्रबलगड 6 ते 7 वेळेला गेला आतापर्यंत. नेहमी जेव्हा जेव्हा येतो ना एक नवीन एक्सपिरियन्स असतो भारी. आज मी आणि फक्त रोशन पूर्ण करते, बाकी फ्रेंड्स आपले फक्त कलावंतीन करणार आहेत. त्यासाठी भारी एकदम मस्त सावली आहे म्हणून काय वाटत नाही अजूनपर्यंत. एकदा का ऊन डोक्यावरती आला की मग सांगताच येत नाही काही. आणि इकडे पूर्ण दगडांचं व्हायचं, पूर्ण दगडं. फायनली एकदम धापा टाकत हा दरवाजापर्यंत पोचला. हा पहिला दरवाजा लागला इथे आपल्याला प्रबलगडचा एंट्रन्स. आणि आता इथून सरळ थेट शिड्या चढत जायचे ह्याला. असं जाऊयात एकदम मस्त मध्ये. मस्त आता वरती पोचलेत ऑलमोस्ट टॉपला. समोर एक छोटंसं दुकान आहे, तिकडे मस्त झुले लावलेत छोटे छोटे बसायला, पण आता त्यावरती बसत नाही सध्याला, खूप टाईम झाला आहे. समोर एक बोर्ड लावला आहे जसं कालाबुरुज आणि कलावंतीन दुर्ग. त्या साईडला खूप काही असं फिरण्यासारखं आहे. त्या साईडला एकदम कालाबुरुज वगैरे, गणेश दरवाजा, ते खूप काही तिकडे बघण्यासारखं आहे. पण आता आपण कलावंतीन दुर्गाचा व्ह्यू बघायला जाणार आहेत ह्या साईडला, म्हणून आपण घेतला आहे लेफ्ट समोरून. आणि तिकडे पुढे आपला कझन, आपला भाऊ रोशन भाऊ चालला आहे त्या साईडला. चालला आपण कलावंतींचा व्ह्यू बघायला वरनं, तो बघून आपण निघणार आहेत. तर मस्त एकदम फायनली आपण आता प्रबलगडवरती आहे आणि इथं आपला भगवा आहे मागे आणि समोर कलावंतींचा व्ह्यू आहे एकदम कडकमध्ये. भारी वाटतं एकदम बघताना इथून. मस्त आपले मित्र अजून तिथं वरतीच आहेत,
एकदम समोर टॉपला. त्या साईडला आपले मित्र अजून तिथेच आहेत वरती. आपण तिथून त्यांना खाली भेटलेलो एकदम. त्या खाली तिथं पायऱ्या जिथं चालू होतात तिथं त्यांना भेटलेलो. स्टील ते तिथंच आहेत अजून. आणि आपण प्रबलगडवरती पण पोहोचलो एकदम मस्त मध्ये. तर चला थोडंसं इथं एन्जॉय करूयात. थोडंसं पाणी वगैरे पिऊन. मित्रांनी पोहे आणलेत नाश्त्याला, ते जरासं खाऊन आपण खाली जाऊयात. त्याने तिकडे जेवण सांगितलं आहे एका ठिकाणी. तर फटफट निघूयात मित्रांनो इथून आता. मित्रांनो मस्त आता निघूयात इथं. आता 10:40 झालेत ऑलमोस्ट. मस्त एकदम थोडासा आराम केला. ऊन खूप आहे डोक्यावरती, पण मस्त हवा थंड थंड वाटते, मग काय जाणवत नाही असं उन्हाचे चटके वगैरे. पण निघूयात आता इथून खाली जाऊयात जिथं मित्रांनी प्लॅन केला की तिथे जेवायचं आहे. तर बघा लवकर पोचलो तर ठीक आहे, म्हणजे टायमात पोचलो तर जेवूयात, नाही तर निघून जाऊयात आपण डायरेक्ट. असं विचार करतो आम्ही. तुका बघत कसं पुढे होते काय. तर मित्रांनो मस्त एकदम ट्रेक झाला आहे ऑलमोस्ट. आता संपत आले. आता आपण एकदम बेस विलेजपर्यंत पोहोचत आलो आहेत खाली. मस्त जेवलो वरती पोट भरून. भारी होतं एकदम व्हेज जेवण. आणि आता खालच्या दिशेने चाललो आहे. तर आजचे दिवस थांबतो मित्रांनो इथेच. खूप मस्त थ्रिल ट्रेक होता, मजा आली. ॲडव्हेंचरस ट्रेक होता एकदम भारी. तर पुन्हा लवकर भेटूयात अशाच ॲडव्हेंचरस ट्रेकमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. काळजी घ्या मित्रांनो आणि प्रवास करत राहा. आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा आणि भरभरून प्रेम द्या. तर भेटूयात लवकरच. बाय, टेक केअर. जय शिवराय मित्रांनो.